हॅलो. तर आज सकाळपासून आम्ही व्हिडिओ शूट नाही केला आहे. सकाळची मेन अपडेट की रिथान्याने आज टाकला केला आहे. तिला मारायचा होता वस्त्रा, पण तिने केस कापताना एवढा त्रास दिला आहे की तिने उलटी केली तिकडे त्या दुकानात, त्या सलूनमध्ये. सगळ्यांना त्रास दिला, ओरडली. म्हणजे इतका तिने वैताग दिलाय की त्या माणसाने सांगितलं असेल की बाई तू पुढच्या वेळेपासून येऊ नको. हो की नाही बाबू? ओके. ती आता वेगळीच दिसते, पण तिची केस खूप पातळ होती. तिची केस जाड यावी म्हणून तिचा हा टाकला केलाय. बाबू कसे वाटतंय तुला? बाबू कसे वाटतंय तुला? टाकला करून कसे वाटतंय तुला? छान वाटतंय? छान वाटतंय? अजून का एकदा करायचं? बाबू बाबू दीदी आहे, ती दीदी आहे. रिथानाला लहान मुलं खूप आवडतात. तर आज सकाळपासून काही व्हिडिओ शूट करता आला नाही. रिथानाची केस कापून आणली, मग घरातली कामं. आज जास्त काही केलं नाही आम्ही. हो की नाही बाबू? ओके. काही विचारा. ओके, डन, थँक्यू, वेलकम. बाबू वेलकम बोल. वेलकम बोल. नीट बोल, नीट बोल, नीट बोल. ए बाबू, ए गरमला बोल, गरम गरम बोल. तिला गरम नाही बोलताय, ती गमम बोलते. काय बोलते बाबू? प्रेम. तिला 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 जोड शब्द एवढे बोलता येत नाही. रिथान्या, बाबू हाय कर ना सगळ्यांना. सगळ्यांना तुझं नाव सांग बाई, तुझं नाव सांग. लाजली बाबडू. तर आजच्या दिवसासाठी येते. आज काही जास्त केलं नाही आम्ही. आलू पराठे केले, त्याची रेसिपी मी टाकली. रेसिपी नाही टाकणार आहे, मी व्हिडिओज बनवला आहे, तर तुम्ही बघून घ्या, ठीक आहे. आणि आज त्यासाठी एवढंच. गुड नाईट. तर मी बनवत आहे पुदिन्याची चटणी, आणि मी याच्यात टाकलं आहे कोथिंबीर, पुदिना, आलं आणि लसूण एवढंच टाकलं आहे. आणि आता मी टाकणार आहे हिरव्या मिरच्या, ठीक आहे. मला चटणी तिखट लागते त्यामुळे मी हिरव्या मिरच्या टाकणार आहे, आणि थोडीसं दही टाकणार आहे. हे दही पण मी आणून ठेवलं आहे. आणि याची मी मस्तपैकी पुदिन्याची चटणी बनवणार आहे, कारण का आज मला बनवायचे आलू पराठे, ठीक आहे. आलू पराठेची रेसिपी पण मी तुमच्याबरोबर शेअर करेन. आणि मी टाकले आहेत मिरच्या आणि थोडी चण्याची डाळ. चण्याची डाळीने थोडी चांगली थिकनेस येते आणि चव पण खूप छान लागते. ही भाजकी चण्याची डाळ आहे, जी तुम्हाला कोणत्याही शॉपमध्ये भेटेल. आमच्या इथे चिकने, तुम्हाला ही चण्याची डाळ कोणत्याही शॉपमध्ये भेटेल. आमच्या इथे चिकने मसाले म्हणून आहे, घाटकोपर भटवाडीमध्ये, आम्ही त्याच्याकडून आणतो. तर मी बनवते पराठे. हे बटर मी ना हे आपल्या पावभाजी स्मॅशरने स्मॅश करून घेतलं आहे. त्यात मी टाकलं आहे खाली कांदा, धना पावडर आणि लाल मिरची पावडर आणि थोडंसं मीठ, ठीक आहे. आणि आता वरती मी टाकणार आहे कोथिंबीर. तर ही झाली आहे बटाट्याची भाजी. मी तुम्हाला दाखवलं सगळं कसं मिक्स करायचं आहे. आणि मम्मीची एक सोपी पद्धत आहे, ती ना अशा ह्या 2 चपात्यासारखं लाटून ठेवते, मग याच्यामध्ये भाजी भरते आणि मग त्याला असं एकत्र करते. आणि असे मोठे मोठे पराठे करते पंजाबी लोकांसारखे. तर मी तुम्हाला बोललो होतं ना, मम्मी 2 चपात्या लाटते आणि मध्ये ही भाजी भरते. तर अशी भाजी भरली आहे. आता त्याच्यावरती मम्मी ठेवणार आहे ही दुसरी चपाती, आणि आता त्याला काट एकदम सील करून घेणार आणि मग थोडे मोठे लागणार. आणि लाटल्यावरती ह्या अशा सफेद पेपरावरती ठेवून घेते.